आप्पासाहेब या अतिवृष्टीमुळे भडगाव तालुक्यात जास्त हाहाकार उडाला होता। पांढरत येथील एक प्रवीण नामक जो भिल्ल व्यक्ती आहे तर तो पांढरत पुलामध्ये बुडाल्याने वाहून गेला होता। तर तो अद्यापही आढळून आलेला नाही आहे आणि आपण स्वतः सर्व संवेदना जाणून घेतल्या, गावकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, भडगाव वासियांच्या भेट घेतल्या। मात्र हा जो तरुण आहे याचा शोधसाठी प्रशासन अजूनही कुठेच तत्परता दाखवत नाही आहे। त्यांनी त्या कुटुंबियांना पाठ दाखवली का? नाही, पण मी तर निंभोऱ्यावरून म्हणजे कारण इकडनं जे आहे नंतर घडली असेल, पण हा जो विषय आहे मला वडजीकडून पूर्ण पॅक होतं। मला जाताना मला जायचं होतं शिवनी खेडगाव तिकडे जिथे पाण्याचं बात सरला ते कुटुंब अडकलेलं होतं। तिकडे जाताना मला वडजीकडून येता येत नव्हतं म्हणून मी निंभोरा मार्गे पांढरतच्या पुलावरून गावातून मी गेलो। पण त्यावेळेस ही घटना घडलेली नव्हती, कदाचित ती नंतर घडलेली असावी। सायंकाळी 7:30 वाजता ती घटना घडली। हा, रात्री ती घटना घडलेली असेल तर निश्चितपणे आपण पोलीस प्रशासन असेल, तहसील महसूल विभाग असेल यांना तात्काळ सूचना करू। अशा घटनांना ड्रोनद्वारे वगैरे मोहीम राबवली जाते, मात्र त्यांनी प्रशासनाने अद्यापर्यंत काहीच राबवलेलं नाही आणि काही ग्रामस्थांचा आरोप आहे की तिथपर्यंत प्रशासन देखील पोहोचलेलं नाही। नाही, मला असं वाटतं की त्या दिवशी आम्ही दिवसभर पाण्यात होतो। आम्ही संध्याकाळी म्हणजे 4:30-5 वाजता जेवायला तहसीलदार असतील किंवा सगळे प्रशासन असेल, मी स्वतः 4:30-5 वाजता सगळ्या भडगाव तालुक्याचा मॅक्झिमम राऊंड मारून आम्ही घरी आलो। मी असं जर काही असेल तर तात्काळ प्रशासनाला त्या पद्धतीचे आदेश देऊन लवकरात लवकर तो व्यक्ती जिवंत सापडावा याच्याकरताच आपण परमेश्वराला प्रार्थना करू। तात्काळ चौकशी करून आपण त्याचा तपास करू। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।